मुंबई समेत महाराष्ट्र में होने वाले निकाय चुनाव को लेकर एनसीपी प्रमुख शरद पवार ने प्रेस कॉन्फ्रेंस में बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा है कि महाविकास आघाड़ी यानी कि एमवीए में शामिल पार्टियां आगामी नगर निगम चुनाव के एक साथ लड़ने पर विचार करेंगी। एमवीए मुंबई में निकाय चुनाव एक साथ लड़ेगा या अलग अलग के सवाल पर शरद पवार ने कहा कि अभी तक ऐसी कोई चर्चा नहीं हुई है। हमारे सहयोगी दल उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना यूबीटी का मुंबई में मजबूत आधार है और उनकी राय पर विचार किया जाएगा। पवार ने कहा, हमने अब तक कांग्रेस के साथ चर्चा नहीं की है, लेकिन हमारी पार्टी उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना, शेतकरी, कामगार पक्ष और अन्य दल एक साथ आएंगे और एक साथ चुनाव लड़ने की संभावना तलाशेंगे। इसके बाद अंतिम निर्णय लिया जाएगा। हम एक साथ चुनाव लड़ना चाहते हैं। साथ ही शरद पवार ने यह भी कहा कि सुप्रीम कोर्ट ने निर्देश दिया है कि राज्य में नगर निगम चुनाव कराए जाए, इसलिए प्रक्रिया जल्द ही शुरू होगी। बृहन मुंबई महानगर पालिका को कुछ वर्ष पहले प्रशासक के शासन के अधीन कर दिया गया था। इसके पहले 2 दशक तक बीएमसी पर अविभाजित शिवसेना का शासन था। बता दें कि उद्धव ठाकरे और उनके चचेरे भाई राज ठाकरे में गठबंधन को लेकर अटकलें लगाई जा रही हैं। ऐसे में आने वाले दिनों में देखना दिलचस्प होगा कि निकाय चुनाव में क्या समीकरण बनते हैं। एनसीपी प्रमुख शरद पवार ने क्या कुछ कहा, आइए दिखाते हैं आपको। स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ पाहतात। एकंदरीत पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, काय निर्णय घेतलाय आपल्या पक्षाने? आमचा अंदाज असा आहे, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालानुसार आता इलेक्शन लावता येणार नाही। त्यामुळे साधारणतः एक 3 महिन्याच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यात साहजिकच आम्ही सगळे सहभागी होऊ। आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही, कारण आम्ही अजून चर्चा केली नाही, पण काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करण्याची इच्छा आहे। महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्रच होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी? अजून काही चर्चा झालेली नाही, पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं, त्यामुळे त्यांना त्याच्यात विचारात घ्यावं लागेल। दुसरीकडे आपण पाहतोय, काल शिवसेनेचा वर्धापन दिन झाला। तुम्ही काय पाहिलं का? वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ब्रँड संपवायचे, एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून। साहेब, हिंदी भाषेविषयी एक चर्चा सुरू आहे, हिंदी भाषा अनिवार्य करा, याच्याबाबत भाजप फार आक्रमक दिसते। शक्ती असू नये, पण हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणे तसे हिताचं नाही विद्यार्थ्यासाठी। शक्ती असू नये, शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं। त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा। पण साहित्यिकांनी बऱ्याचसा त्याला विरोध केलेला आहे, आपल्या महाराष्ट्रातून पण बराचसा त्याला विरोध, अनिवार्य नको, म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना, शक्ती नको। बाकी तुम्ही येत असेल, शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही, पण ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही। की सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात। त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्याबरोबर सक्ती करणे हे योग्य नाही। साहेब, गेले 15-20 दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे, अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस, म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली, लवकर पाऊस आला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं आहे। कसं बघता, म्हणजे याच्याकडे लवकर नाही, पाऊस चांगला पडतोय एका दृष्टीने भाग्याचं लक्षण।
भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढेल हं. आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे. हं. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं, पावसाळ्यात हे होते असतं आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत करावी. हं. पण पाऊस अधिक पडणं हं. हे नुकसान झालं नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले आहेत. हो, उपमुख्यमंत्री. ठीक आहे सर, त्यांना विचार. साहेब, AI तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे ते शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? उत्पादन वाढीसाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल तसं यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करतो की कसं की मुला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुधारणा झाली. आत्ताच एक मुलगी